बराय दिव्याय दिव्यरूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते. श्री गुरुदेव दत्त. आज आपण अनघालक्ष्मी व्रताच्या बाबतीत थोडी माहिती घेणार आहोत. अनघालक्ष्मी व्रत हे अत्यंत प्रासादिक आणि भक्ती रसपूर्ण असं कामनिक व्रत आहे. अनघा दंपतीची उपासना पद्धती कृतयुगात साक्षात दत्त महाराजांनी आपला प्रिय भक्त कार्तवीर्यार्जुनाला स्वतः सांगितली. या सर्व व्रताबाबत सर्व विवरण पद्धती, पूजा मांडणी, विहित देवता याबाबत व्यासलिखित दत्तपुराणामध्ये सर्व उल्लेख आहे. या युगात या उपासनेचा व्रताचा प्रचार केल्याने कार्तवीर्य राजा हा चक्रवर्ती राजा होऊन एक सुवर्ण युग त्याने निर्माण केलं. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र व दशरथ महाराज यांनीही अनघालक्ष्मीचं व्रत केल्याचं पुराणात उल्लेख मिळतो. भविष्योत्तर पुराण, ब्रह्मांड पुराण, हरिवंश पुराण व दत्तपुराण इत्यादी ग्रंथात या व्रताचा उल्लेख आढळतो. यातही भविष्योत्तर पुराण व ब्रह्मांड पुराणात हे व्रत केवळ मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला व श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतामध्ये मात्र प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस अनघाष्टमी मानून हे व्रत करण्यास सांगितलेले आहे. श्री दत्त महाराज म्हणजे पापांचा नाश करणारे पंचमाश्रमी आहेत. गृहस्थाश्रमाचे आचरण ही त्यांनी केलेले आहे. आत्रिपुत्र दत्त अनघा दत्त आहेत व त्यांची पत्नी म्हणजे अनघा लक्ष्मी स्वरूप आहे. या दाम्पत्यास निमी, हिमान, कीर्तिमान, जितात्मा, मुनिवर्यक, दीप्तिरोम, अंशुमन, शैलाभ अशी 8 पुत्रे आहेत. त्यांचे पूजनात्मक व्रत दत्तात्रेयाने कार्तवीर्यार्जुन राजाने प्रथम केले व पृथ्वीवर त्याचा प्रसार केला. या अनघा दत्त व्रताच्या प्रभावानेच कार्तवीर्य राजा एक आदर्श महाशक्तिशाली राजा झाला असे भगवान श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितलेलं आहे. द्वापार युगात हे व्रत थोडं क्षीण झालं होतं, पण भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला उपदेश केला व या व्रताचे आचरण त्यांच्याकडून करून घेतलं. सर्व भक्तांवर श्री सद्गुरूंच्या कृपादृष्टीमुळे कमी झालेले व्रत पुन्हा एकदा प्रसिद्धीला आले. श्री दत्तगुरूंचे अवधूत हे स्वरूप तर आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त अनेक स्वरूप तत्वे आहेत. अनेक स्वरूपामध्ये साकारणाऱ्या या लीलामूर्तीला एका गृहस्थाश्रमी स्वरूप म्हणजेच अनघ स्वामी आणि अनघालक्ष्मी माता या गृहस्थ स्वरूपाला हे नाव आहे. व्यासोक्त दत्तपुराणात व भविष्योत्तर पुराणातही या अनघ व अनघालक्ष्मी व्रताचा पूजेचा संदर्भ आलेला आहे. सांप्रत अनेकांना त्यांची माहिती अजून नाही. अनघालक्ष्मीचे स्वरूप व्रत समजावे या उद्देशाने आता आपण पाहूया. दत्तनाम महायोगी विष्णोरंशो महितले द्वितीयो नघो नाम लोकेस्मिन् परिश्रुतः तस्य भार्यानघा नाम बभूव सहचारिणी अष्टपुत्रातीव वत्सा सवै ब्राह्म्य गुणर्युते अनघो विष्णुस्वरूपेण लक्ष्मीश्चै अनघा स्मृतः. श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतामध्ये अनघालक्ष्मीचे प्रगट झालेले स्वरूप अधिक व्यापक आहे. श्रीपाद श्रीवल्लभ स्वतः म्हणतात, अनघालक्ष्मीचा अनघ हे माझे दत्त स्वरूप आहे. अर्थातच श्री दत्तमूर्ती त्रिगुणात्मक त्रयमूर्ती आहे. तिच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिन्ही देव आहेत. त्यांच्या शक्ती एकवटलेल्या आहेत. म्हणून महासरस्वती, महालक्ष्मी व महाकाली या तिन्ही तत्वांचे मिळून एक आगळे मातृस्वरूप तत्व आहे. तोच अनघालक्ष्मीचा आविर्भाव म्हणून समजावा. म्हणून
अनघालक्ष्मी ही महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तिघींनी धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचं एक प्रतीक आहे. अनघ हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या एकत्रीकरणाचं प्रतीक आहे. म्हणजे ते एक शक्ती स्वरूप आहे. या शक्ती स्वरूपाचा अनघालक्ष्मी हा एक आधार आहे. ती एक दिव्य शक्ती आहे. या दिव्य शक्तीला अनघ देवाने वामभागी धारण केलेले आहे. अनघालक्ष्मीच्या व्रतामध्ये जे यंत्र वापरलं जातं त्याच्यामध्ये अष्टदल पद्म आहे. त्याच्यात एक एक पाकळीत विविध देवतांची नावं लिहिलेली आहेत. घरात एक सिंहासन तयार करून तांदूळ, त्याच्यावर वस्त्र प्रावरण करावं. त्यावर तांदूळ, हळद, कुंकू यांचे अष्टदल पद्म तयार करून विविध देवतांच्या नावाच्या जागी कलश किंवा सुपारी, विड्याचे पान, तुळशीचे पान ठेवून विविध देवतांचे कल्पोक्त विधानाने आवाहन करावं. या प्रकारे पिवळ्या, पांढऱ्या रंगाने युक्त अशी तिन्ही धागे तयार घेऊन त्यांच्यामध्ये गाठ बांधावी. हा धागा वेदिकेच्या मध्ये अनघा दंपतीजवळ ठेवावा. व्रत समाप्त झाल्यानंतर धागा उजव्या हातात बांधावा किंवा हा धागा आपल्या प्रिय व्यक्तीला देऊन त्या व्रताची दीक्षा द्यावी. आवश्यकता असल्यास 2, 3, 4 धागे एका वेळी पूजना करता येतात आणि ते आपल्या आप्तेष्ठांना, निकटवर्तीयांना देता येतात. ब्रह्मा विष्णू महेशान रूपिण त्रिगुण नायक त्रिवर्णिक नमस्तुभ्यम तोर देवा अनघात्मकम. अनघा स्वामींना नैवेद्य स्वरूपात अनेक फळं, 5 खारका अर्पण कराव्या. याशिवाय महानैवेद्यही दाखवावा. ब्राह्मण भोजनही घालावं. अन्नवस्त्रदान, दक्षिणा अर्पण करावी. अविवाहित मुली, परिवारातले कलह किंवा अनघा देवीची अर्चना पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो. हे व्रत सर्वजण करू शकतात. या व्रतासाठी याची मुख्य दिवस म्हणजे मार्गशीर्ष कृष्णाष्टमी. सामान्यतः प्रत्येक महिन्यातील कृष्णाष्टमीला हे व्रत करता येतं. काही लोक शुक्लाष्टमीलाही करतात. अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे पापहीन. मन, वाचा, कर्माद्वारे प्रत्येक क्षणी आपण जी अनेक पापे करतो, या पापांपासून मुक्ती जर असेल तर अनघालक्ष्मीचं व्रत करावं. आपल्या समोर विविध अडचणी असतात. संसारात विविध अडचणी असतात. अशा अडचणीतून दूर निघण्यासाठी अनघालक्ष्मीचं व्रत करावं. सर्व सद्भक्तांनी हे व्रत आचरण करून आपल्या सौभाग्यात वाढ करून शकतात. श्री गुरुदत्तांचे कृपापात्र होऊ शकतात. संसारी व्यक्तींना चतुर्विध पुरुषार्थ प्राप्तीसाठी हे व्रत अवश्य करावं. श्रीपाद प्रभूंनी स्वतःच सांगितलंय की सरस्वती ही सृष्टीतील आद्य देवता आहे. या ज्ञानदेवतेला प्रेरणा देणारी महासरस्वती आहे. म्हणून सरस्वती, महासरस्वती या दोघी वेगळ्या आहेत. महासरस्वती हे अनघालक्ष्मीचं स्वरूप आहे. सृष्टीचे स्थितीकरण, समृद्धीकरण लक्ष्मी मातेचे स्वरूप. लक्ष्मीच्या या कार्याला प्रेरणा देणारी महालक्ष्मी हेही अनघा स्वरूपच आहे. तसेच शक्ती हे स्वरूप असणारी काली देवता आहे. तिला प्रेरणा देणारे महाकाली हे कालस्वरूपी प्रेरणा देणारी अनघा स्वरूप आहे. ही अनघालक्ष्मीच पद्मावती आहे, राजराजेश्वरी आहे. तसेच दशमहाविद्या स्वरूपिणी आहे. सर्व अध्यात्म साधनाचे अंतिम साध्य असणारी ही अध्यात्म देवता प्राप्ती हे तिचे प्रधान लक्ष्य आहे. दृश्य जगताच्या सृष्टीच्या मूल कारणाचा शोध घेणं हे अनघालक्ष्मीच्या कृपेचे फलित आहे. अनघालक्ष्मी ही पूर्ण परिपूर्णता स्थिती आहे. राजराजेश्वरी आहे, विवेकाची स्वामिनी आहे. महाकाली बलाची स्वामिनी आहे. महालक्ष्मीचं सौंदर्य आणि समृद्धीची स्वामिनी आहे. म्हणजेच विवेक, बल, सौंदर्य, समृद्धी व प्रत्येक कर्मातील कौशल्य, योग कर्मस्य कौशलम, या सर्व तादात्म्याने येणारी परिपूर्णता जीवनात असेल तरच अनघालक्ष्मीची कृपा होईल हे स्पष्ट आहे. अनघालक्ष्मी हे व्रत स्वतः दत्त महाराजांनी स्वतः सांगितल्यामुळे त्याचं एक विशेष महत्त्व आहे. दत्त महाराज यदा यदा ही धर्मस्य या अभिवचनानुसार
वारंवार वेगवेगळे अवतार घेऊन दीनजनांचा उद्धार केलेला आहे. श्री दत्तगुरूंचे तत्व हे कल्पनातीत आहे. अवधूत स्वामींच्या रूपामध्ये प्रसिद्ध झालेल्या या लीलामूर्तींचे एक ग्रहस्थ रूप म्हणजेच अनघा दत्त आणि त्यांची पत्नी म्हणजे अनघा लक्ष्मी ही लक्ष्मी स्वरूप आहे. श्री स्वामी हे ग्रहस्थ रूपात असलेला अवतार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नीचं नाव अनघा देवी जरी असलं, साक्षात हा लक्ष्मीचा अवतार आहे. हे दाम्पत्य नित्य तपोमय जीवनाने भक्तांना ऐहिक सुख तत्वज्ञानाद्वारा अनुग्रहित करीत असतात. अनघ दंपतीची उपासना पद्धती कलियुगात साक्षात दत्तगुरूंनी आपल्या प्रिय भक्त कार्तवीर्यार्जुनाला सांगितले. या व्रतासाठी आपण पूर्वीच पाहिलंय, मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी हा एक विशेष दिवस मानला जातो. कोणत्याही अष्टमीला ते केलं तरी चालतंच. श्रीपाद श्रीवल्लभांनी विशेष पुरस्कारलेले अनघा व्रत सर्व स्त्री पुरुषांना संतती, संपत्ती, विवाह सौख्य व शांतीसाठी प्राचीन व शास्त्र शुद्ध व्रत दत्त संप्रदायातील हे अजून तरी अप्रकाशित व्रत आहे. फार कमी जणांना याची माहिती आहे. व्रत कोणी केव्हा करावं तर प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीला तुम्ही करू शकता. अनघाष्टमी मानून सकाळी व्रत करावं, शक्य नसल्यास संध्याकाळी स्नान करून करावं. व्रताच्या दिवशी उपवास करावा, दिवसभर केवळ फळाहार खावा, उपवासाचे पदार्थ खावे किंवा गाईचं दूध घ्यावं. सायंकाळी आरतीनंतर नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद भोजन करावं. हे व्रत करणाऱ्याने पाप निरसन, दारिद्र्य नाश होऊन त्याला दैवी संपत्ती आणि अष्टैश्वर्य लाभ व सर्व सुखप्राप्ती होते. सर्व पुण्यकर्मांची कर्मफळांची प्राप्ती होते, मनोकामना पूर्ती होते, निर्मल कीर्तिलाभ होतो, सर्व रोगांचं निरसन होतं, 7 जन्म आरोग्य लाभतं, कुमारिकांना सद्गुणी वरप्राप्ती होते, सर्वत्र निर्मल आणि मंगल यश प्राप्ती होते. स्त्रियांना सौभाग्य लाभ होऊन त्यांची कुटुंब संतती वाढते, तसे ग्रहकलह निवृत्ती होऊन सुख शांती लाभते. सर्वत्र कल्याण होऊन अनघा माता व अनघा लक्ष्मी, अनघा माता व दत्तात्रेयांचा अनुग्रह होऊन अंती मोक्ष लाभ होतो. आता व्रताची मांडणी कशी करावी हे आपण पाहूया. पूर्वीच्या याच्याप्रमाणे घराची जमीन स्वच्छ करून घ्यावी. घराच्या जमिनीच्या आता सध्या असलेल्या फरशीवर जाडे मीठ, हळद, गोमूत्र आणि हिंग, गुलाब पाणी यांचं पाणी करून पुसून घ्यावं. नित्यकर्म झाल्यानंतर देवासमोर शुद्ध स्थानी चौरंग, पाटावर वस्त्र अर्पण करावं, त्याभोवती रांगोळी घालावी, त्यावर मध्यमागी 1 मूठभर तांदूळ घालून पूर्वेपासून 8 दिशेस 1 मूठ तांदूळ घालावे. त्यानंतर मध्यभागी शुद्ध पाण्याने भरलेला कळश ठेवावा. त्याला 5 हळदी कुंकवाची बोटी ओढावीत. त्यामुळे गंध, अक्षता, फूल, सुपारी, नाणं, आंब्याचा ढाळा घालावा. त्यावर तांदुळाने भरलेले तामण ठेवून अनघा दत्तमूर्ती ठेवावी. या दत्तपीठाच्या डावीकडे चौरंगावर 1 मूठ तांदूळ घालून गणपतीची सुपारी ठेवावी. सुमारे 5 विडे 2-2 पानांचे, 1-1 नाणं, 1-1 सुपारी असं त्याच्यावर ठेवावं. केळं फळ असतील तर मांडावं. 2 नारळ ठेवावेत. अनघा दत्तात्रेयांच्या मूर्तीजवळ व्रतसूत्र म्हणजेच लाल दोरा ठेवावा. व्रतसमाप्तीनंतर तो पुरुषांनी मनगटात तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा. आपल्या सगळे सोऱ्यांनाही व्रतसूत्र द्यावयाचे असल्यास तितके दोरे जास्त घ्यावेत. व्रत झाल्यानंतर स्वीकारणाऱ्यांनी हे व्रतसूत्र प्रसाद म्हणून अन्यथा स्वतःस व्रतारंभ करण्यास अनुमती व परंपरा स्वरूपात व्रतसूत्र स्वीकारावे व स्वतःच्या घरी हे व्रत आरंभावे. इतरांनाही आपल्या व्रताचे सूत्र द्यावे. पुढील अनघाष्टमी पूजेच्या वेळी पहिल्या पूजेचे सूत्र काढून निर्माल्यात विसर्जित करावे.
त्यानंतर शास्त्रविधानानुसार मध्यभागी ताम्हणातील मूर्तीवर अनघा दत्ताचे आवाहन करावे. कलशाभोवती 8 दिशेस ठेवलेल्या तांदूळाच्या पुंजांवर आणि मादी अष्टसिद्धी स्वरूप अष्टदत्तपुत्रांचे आवाहन करावे. त्यानंतर श्री अनघा सहित श्री अनघा दत्ताय नमः या मंत्राने अनघा दत्त आणि मादी दत्तपुत्र व वृतसूत्र या इत्यादी देवतांचे पूजन करावे. श्री दत्तदेवास तुळशीपत्राने आणि अनघा मातेस कुंकवाने शतमार्जन करावे. श्री अनघा लक्ष्मी दत्तात्रेयाय नमः. अथ अनघा कवच अष्टकम्. शिरो मे अनघा पातु बालं मे दन्तभामिनी. भूमध्यं योगिनी पातु नेत्रे पातु सुदर्शिनी. नासारन्धद्वये पातु योगिशी भक्तवत्सला. मुखे मे मधुवाक्यातु दत्तचित्तविहारिणी. त्रिकण्ठी पातु मे कण्ठं वाचं वाचस्पतिप्रिया. स्कन्दौ मे त्रिगुणा पातु भुजो मे कमलधारिणी. करौ सेवारता पातु हृदयं मन्दहासिनी. उदरम् अन्नदा पातुं स्वयं जाह्नवीमण्डलम्. कमनीया कटिपान्तुन् गुह्यं गुह्येश्वरी सदा. उरुमे पातु जम्भग्नि जानुने रेणुकष्टदा. पादौ पादस्थिता पातुं पुत्रदा वैखिलं वपुः. वामगा पातु वामाङ्गं दक्षाङ्ग गुरुगामिनी. ग्रहं मे दन्तग्रहिणी बाह्ये सर्वात्मिकावतु. त्रिकाले सर्वदा रक्षत्पति शुश्रूषणोतका. जाये मां दत्तवामाङ्गी अष्टपुत्रा सुतोवतु. गोत्रमत्री स्नुषा रक्षेत् अनघा भक्तरक्षिणी. यः पठेत् अनघा कवचं नित्यं भक्तियुक्तो नरः. तस्मै भवति अनघाम्बा वरदा सर्वभाग्यदा. इति श्री अनघा कवचाष्टकम्. हे सर्व अनघा कवच म्हणावं. अनघा लक्ष्मी आणि अनघा दत्ताची 108 नावं घेऊन मूर्तीवर तुळशीपत्र अर्पण करावं. बेलपत्र अर्पण करावं. अनघाष्टमी व्रत आणि दत्तात्रेय संप्रदायात उपासना म्हणून हे प्रासादिक व्रत कामिक व इच्छापूर्तीसाठी केले जातं. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.